Am I audible? Hello? Am I audible to all? Clearly audible? Okay. Again, I say sorry to all because I am facing some network issue. Okay, so that's why it is continuously getting disturbed. Okay, we will start. Whether screen is visible to all? Okay. Ah, okay. Now you can see here. Just a minute. So this was the example. So number is the variable that contains the address of x. Now I have to print the value of x. So what I have printed here, star num. So in place of star num, if I write only num, so it will print the address of x because num stores the address of x. But what we have to print, we have to print the value of x. x ची व्हॅल्यू प्रिंट करायची आपल्याला, x चा ऍड्रेस प्रिंट करायचा नाही. So in order to print the value of x, we have to write star num. Star num means what? x मध्ये जी काय व्हॅल्यू आहे ती इथं प्रिंट होईल. देन नेक्स्ट स्टेटमेंट काय बघा, स्टार नम इज इक्वल टू स्टार नम प्लस 100. स्टार नम म्हणजे काय हो, एक्स ची व्हॅल्यू, कारण इथं स्टार लिहिलेलं आहे. स्टार लिहिलं की काय होतं, नम मध्ये जो ऍड्रेस आहे त्या ऍड्रेसला कुठली व्हॅल्यू आहे ती प्रिंट केली जाईल, ती ऍक्सेस केली जाईल. नम मध्ये कुणाचा ऍड्रेस आहे हो, व्हेरिएबल एक्सचा ऍड्रेस आहे. एक्स ची व्हॅल्यू काय आहे 100. सो स्टार नम म्हणजे काय 100. 100 प्लस 100. नाव व्हॅल्यू ऑफ नम इज व्हॉट 200. व्हॅल्यू ऑफ नम इज व्हॉट 200. म्हणजे ऍक्च्युली मी काय म्हणू शकतो, एक्स मध्ये किती स्टोअर झालं आता, हे सगळं अपडेशन कुठं होते, एक्सच्या ऍड्रेसवरती होते. एक्सच्या ऍड्रेसवरती होते. म्हणजे एक्स मध्ये व्हॅल्यू किती स्टोअर झाली आता 200 व्हॅल्यू स्टोअर झाली. प्रिव्हियस व्हॅल्यू किती होती एक्स मध्ये 100. आता ह्या ऑपरेशनमुळे काय झालं, एक्स मध्ये एक्स वरती ऍडिशन परफॉर्म केली आणि त्याच्यामध्ये 100 व्हॅल्यू इन्क्रीमेंट केली, ऍड केली आणि एक्सचा रिझल्ट अपडेट केला. Now if I print the value of number, what will be the value of number here? 200. See this diagram, you will understand it. You can see here, x is the actual parameter, x is stored to the address 2000. What is the value of x? 100. जे इथं प्रोग्राम मध्ये घेतले तेच डायग्राम मध्ये दाखवले बघा. x has a value 100. Okay, so x has a value 100 and it has address 2000. 2000 ह्या ऍड्रेसला x स्टोअर केलेला आहे. ठीक आहे, इथं काय केलंय बघा, वी हॅव पास द ऍड्रेस ऑफ एक्स. ओके, तो कुठं रिसीव्ह झाला, नम दॅट इज अ पॉइंटर रिसिव्ह द ऍड्रेस ऑफ एक्स. म्हणजे नम मध्ये काय असेल, एक्सचा ऍड्रेस असेल. इथं चेक करा, नम इज अ पॉइंटर दॅट स्टोअर्स द ऍड्रेस ऑफ एक्स. व्हॉट इज द ऍड्रेस ऑफ एक्स 2000. मग इथं चेक करा बघा, 2000 ऍड्रेस स्टोअर झाला नंबर मध्ये. ओके, मीन्स नंबर इज अ पॉइंटर व्हेरिएबल विच इज पॉइंटिंग टू दिस ऍड्रेस. ह्या ऍड्रेसला पॉइंट करतोय तो. ठीक आहे बघा, त्याच्यानंतर आपण काय केलं, नमची व्हॅल्यू डिस्प्ले केली. नमची व्हॅल्यू म्हणजे काय हो, एक्स ची व्हॅल्यू डिस्प्ले केली. बिकॉज स्टार नम मीन्स व्हॉट, व्हॅल्यू ऑफ एक्स. स्टार नम म्हणजे काय, एक्स ह्या ऍड्रेसची जी काय व्हॅल्यू आहे ती डिस्प्ले केली. स्टार नम इज इक्वल टू स्टार नम प्लस 100. बघा, चेंज फंक्शन एक्झिक्यूट झालं. आता स्टार नम म्हणजे काय हो, नंबर मध्ये जो ऍड्रेस आहे, नंबर मध्ये कुठला ऍड्रेस आहे सगळ्यांनी चेक करा बघा. नंबर मध्ये 2000 ऍड्रेस आहे. म्हणजे ह्या 2000 ऍड्रेस मध्ये कुठली व्हॅल्यू आहे, इथं व्हॅल्यू काय होती 100. सो 100 प्लस 100 200. ही व्हॅल्यू डायरेक्टली कुठं स्टोअर होणार आहे, एक्सच्या ऍड्रेसला स्टोअर होणार आहे. म्हणजे एक्स मध्ये स्टोअर होणार आहे. क्लिअर. Here formal parameter is updating the value of actual parameter which was not there in case of call by value. Call by value मध्ये काय होत होतं, फॉर्मल पॅरामीटर आणि ऍक्च्युअल पॅरामीटर मध्ये काही संबंध नव्हता. व्हॉट एव्हर अपडेशन द फॉर्मल पॅरामीटर इज मेकिंग, that is not reflected in actual parameter. But here you can see, as the address of actual parameter is passed, so whatever changes formal parameter is doing, that is directly affected on the address of actual parameter. समजते का सगळ्यांना. रिप्लाय, ज्यांना समजत नव्हतं त्यांनी रिप्लाय करा. अजून एक एक्झाम्पल बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देणार आहे, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे समजलं का सगळ्यांना. रिप्लाय फास्ट. हॅलो,
सगळ्यांना समजले का? पटकन रिप्लाय करा सो दॅट वी कॅन गो फॉरवर्ड, बिकॉज वी आर नॉट गोइंग टू वी. हा, okay, let us take one more example. Okay, we will take one more example and I will give you one example for the practice here, and we will see the programs on unit number 1. I have taken lots of programs on unit number 1, so that we will see how to create the header file. Have you created your own header file in first year? Whether you have performed any program to create your own header file? I'm asking the question to you. Have you created your own header file in first year? Have you written any program to create your own header file? Yes or no? No. Okay. So such problem statements I have created to create your own header file. You can create your own header file that is there in the first unit. That also we have to see, but we need to finish this concept. So try to focus here and reply fast so that we will take these programs. Okay. So we will see this program and I will give you one example and we will switch to the unit number 1, programs on unit number 1. Now here we have to perform the swapping. The name of function itself indicates that we are going to perform the swapping of two number. But what we have passed here, star int. Okay, what it indicates, we are going to create the pointer. Actually int star should be written here. Star int is written by mistake, it is written. So you need to write here int star. Okay, so two pointer variables I have to create at the time of function definition. What it indicates, फंक्शन डिक्लेरेशनला मी दोन इंटिजर पॉइंटर पास केलेत. ह्याचा अर्थ काय, दोन इंटिजर पॉइंटर व्हेरिएबल मला घ्यायचे आहेत. कधी घ्यायचे आहेत? फंक्शन डेफिनेशनला. ओके, now come to the main function. Enter value of a and b. I have taken the value of a and b from user. This value is stored to variable a and b, scanf function, by using scanf function. Then before swapping I have displayed the original value of a and b. So this third printf statement will display the original value of a and b. Then swap function is called. Now how the swap function is called, you can see address of variable a and address of variable b is passed. So in order to receive the address of variable a, we need to have one pointer. You can see int star p. So p is the pointer which receives the address of variable a. Again we have passed the one more variable, that is address of one more variable, that is address of b. In order to receive the address of b, I have created the int star q. So q is the pointer which receives the address of b, p is the pointer which receives the address of a. Okay, then again one more pointer I have created, int star c. For what purpose I have created this pointer? It is actually a temporary pointer. जसं आपल्याला स्वॅपिंग करताना एक टेम्पररी व्हेरिएबल घ्यावा लागतो. So here I have created one temporary pointer. So you can see here star c is equal to star p is equal to star q is equal to star c. जसं c हा काय आहे, एक टेम्पररी पॉइंटर म्हणू शकतो. जसा पॉइंटर एक नॉर्मल टेम्पररी व्हेरिएबल घेतो तसा हा टेम्पररी पॉइंटर घेतलेला इन ऑर्डर टू स्वॅप. Now you can see swapping is performed. With this logic swapping is performed, and at the end I have displayed the value of a and b. Now value of a will be value of b, that is swapping is performed, and value of b will be value of a, कारण आपण स्वॅपिंग परफॉर्म केलेलं आहे. म्हणजे a ची व्हॅल्यू b ला गेली, b ची व्हॅल्यू a ला गेली. How to printed the value? By using star p and star q. If I write here only star in place of star p and star q, if I write only p and q, it will print the address of variable a and b. But we have to print the value of a and b. So in order to print the value of a and b, we have to write star. हे समजलंय का सगळ्यांना? हा प्रोग्राम समजलाय का सगळ्यांना? Reply fast. Is there anyone who still not understand this concept? Please reply so that I will once again revise this. कारण आपण ACC सोडून C मधलेच कन्सेप्ट अजून घेतोय. हा, ओके, रिपीट वन्स अगेन. ठीक आहे.
Now one more time I am repeating, those who did not understand, pay attention here. What I have to do, I have to perform the swapping, but how it should be performed? By using the call by reference concept. कॉल बाय रेफरन्स करायचं आहे आपल्याला, म्हणजे काय करायचं आहे, ऍक्च्युअल पॅरामीटरचा ऍड्रेस पास करून मला स्वॅपिंग करायचं. ओके, आता ऍड्रेस पास करायचा म्हणजे ऍड्रेस मला कुठेतरी रिसिव्ह करावं लागेल. ऍड्रेस रिसिव्ह करण्यासाठी काय असावं लागतं आपल्याकडे, पॉइंटर व्हेरिएबल असायला पाहिजे. बरोबर आहे. जसं एक इंटिजर व्हॅल्यू मला रिसिव्ह करायची आहे, माझ्याकडे काय असायला पाहिजे, इंटिजर व्हेरिएबल असायला पाहिजे. फ्लोट व्हॅल्यू मला रिसिव्ह करायची आहे, म्हणजे माझ्याकडे फ्लोट व्हेरिएबल असायला पाहिजे. तसं इंटिजर मला काय करायचं आहे, इंटिजर व्हेरिएबलचा ऍड्रेस रिसिव्ह करायचा आहे, व्हॅल्यू रिसिव्ह करायची नाही, ऍड्रेस रिसिव्ह करायचा आहे. म्हणजे काय करावं लागेल, मला इंटिजरचा पॉइंटर क्रिएट करावं लागेल. फ्लोट व्हेरिएबलचा मला ऍड्रेस रिसिव्ह करायचा आहे, म्हणजे डेफिनेटली मला फ्लोट व्हेरिएबलचा पॉइंटर क्रिएट करावा लागेल. ठीक आहे. मग तो पॉइंटर कसा क्रिएट करायचा, पॉइंटर हा कन्सेप्ट आपण डिटेलमध्ये सेकंड युनिटमध्ये शिकणार आहोतच. जरी एखाद्याला हा कन्सेप्ट क्लिअरली इथं समजला नसेल तरी आपण हा कन्सेप्ट सेकंड युनिटमध्ये घेऊया, डोंट वरी. ओके, कारण आय कॅन अंडरस्टँड पॉइंटर इज नॉट क्लिअर टू यू. आता मला काय करायचं आहे, ऍड्रेस रिसिव्ह करायचा आहे, म्हणून मी काय केलं बघा, एक स्वॅप फंक्शन घेतलं. स्वॅप फंक्शनमध्ये दोन पॉइंटर क्रिएट केले. इथे बघा इंट स्टार, हे स्टार इंट हे जरा चुकीचं लिहिलंय, इथं इंट स्टार असायला पाहिजे. ओके, इंट स्टार म्हणजे दोन पॉइंटर मला घ्यावे लागतील. कधी घ्यावे लागतील, ज्यावेळेस मी फंक्शन डिफाईन करेन त्यावेळेस मला दोन पॉइंटर घ्या, असं ह्याचं मिनिंग होतं. ठीक आहे. आता मेन फंक्शन पासून एक्झिक्युशन चालू होईल बघा. दोन नंबर मी एंटर केले, ए आणि बी. ते मी कुठं स्टोअर केले, पहिला नंबर व्हेरिएबल ए मध्ये स्टोअर केला, दुसरा नंबर व्हेरिएबल बी मध्ये स्टोअर केला. स्वॅपिंग करण्याच्या अगोदर मी काय केलं, ओरिजिनल व्हॅल्यू डिस्प्ले केल्या. हे जे प्रिंटफ स्टेटमेंट आहे हे काय करेल, इट विल डिस्प्ले दी ओरिजिनल व्हॅल्यू ऑफ ए अँड बी. मग आता मी जे काय व्हॅल्यू एंटर करून घेतले त्या ॲज इट इज इथं डिस्प्ले होतील. देन आय नीड टू कॉल दी स्वॅप फंक्शन. आय नीड टू कॉल दी स्वॅप फंक्शन. नाव वी आर इन दी कॉल बाय रेफरन्स कन्सेप्ट. आपल्याला रेफरन्स पास करायचा आहे. ओके, रेफरन्स पास करायचा. कशाचा रेफरन्स पास करायचा, ऍक्च्युअल पॅरामीटरचा. सो व्हेरिएबल ए अँड व्हेरिएबल बी, दीज आर ऍक्च्युअल पॅरामीटर्स. ह्याचा मला रेफरन्स पास करायचा, म्हणजे ह्याचा मला ऍड्रेस पास करायचा आहे. यू कॅन सी ऍड्रेस ऑफ ए, एम्परसेंट ए मीन्स व्हॉट, आय हॅव पास दी ऍड्रेस ऑफ ए. एम्परसेंट बी मीन्स आय हॅव पास दी ऍड्रेस ऑफ बी. आता ए आणि बी चा मी ऍड्रेस पास केला. नाव whenever I am going to define the function, I need to receive this address. हा ऍड्रेस मला रिसिव्ह करावा लागेल. आता हा ऍड्रेस व्हेरिएबल ए चा ऍड्रेस रिसिव्ह करण्यासाठी मला काय करावं लागेल, पॉइंटर क्रिएट करावं लागेल. कुठल्या टाईपचा पॉइंटर क्रिएट करायचा, तर व्हेरिएबल ए ज्या टाईपचा आहे त्या टाईपचा पॉइंटर क्रिएट करा. व्हॉट इज द टाईप ऑफ व्हेरिएबल ए, दॅट इज इंटिजर. सो क्रिएट द इंटिजर पॉइंटर, इंट स्टार पी. So p is the pointer which stores the address of variable a. Then second parameter, address of b. Now again I have to create one pointer to receive the address of variable b. Okay, what type of pointer I need to create, that is depend on type of b. What is the type of b, again it is integer, so create the integer pointer. So two integer pointers I have created, star p and star q. These are the pointers. नाव आय हॅव टू परफॉर्म दी स्वॅपिंग. स्वॅपिंग करायचं आहे मला. सो दिस टेम्पररी पॉइंटर आय हॅव क्रिएटेड. टेम्पररी पॉइंटर मी क्रिएट केलाय. का क्रिएट केलाय, कारण आपल्याला एक टेम्पररी व्हेरिएबल लागतो. आपण नॉर्मल स्वॅपिंग केलेली आहे. हे बघा, हे स्वॅपिंगचं एक्झाम्पल बघा, म्हणजे लक्षात येईल. दिस इज दी स्वॅपिंग एक्झाम्पल विदाउट युझिंग पॉइंटर, कॉल बाय व्हॅल्यू. Here you can see int c, we have taken this c variable, it is a temporary variable. So in c we have stored the value of p, in p we have stored the value of q, and in q we have stored the value of c. म्हणजे काय, इथं स्वॅपिंग केलं आपण by using this temporary variable. Okay, so same concept we have to apply here. What we have to do, we have to use the temporary pointer. सो टेम्पररी पॉइंटर स्टार सी. स्टार सी आले की लक्षात ठेवायचं की तिथं काय होतंय, व्हॅल्यू पॉइंट करायची आपल्याला. सो स्टार सी म्हणजे सी मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर करा, जी पी ची व्हॅल्यू आहे. ओके, स्टार पी लिहिले बघा. स्टार पी ह्याचा अर्थ काय झाला, पी मध्ये ए चा ऍड्रेस आहे आणि ए च्या ऍड्रेसची व्हॅल्यू स्टार सी ला स्टोअर करा. ए च्या ऍड्रेसची व्हॅल्यू काय बघा, जी काय आपण युजर कडून घेणार आहे ती व्हॅल्यू आपण कुठं स्टोअर केली, सी मध्ये. त्याच्यानंतर स्टार पी म्हणजे आता व्हॅल्यू स्टोअर करायचे. त्याच्यामध्ये कुठली व्हॅल्यू स्टोअर करा बघा, स्टार क्यू. क्यू मध्ये काय हो, क्यू मध्ये
बीचा ऍड्रेस आहे. मग बीच्या ऍड्रेसची व्हॅल्यू स्टोअर करायची. आपण काय इथे लिहिले बघा, स्टार क्यू लिहिले. स्टार क्यू म्हणजे बीला जी काय, बी ऍड्रेसला जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मला स्टोअर करायची आहे पी मध्ये. आणि जो सी मध्ये व्हॅल्यू स्टोअर केली ती परत मी क्यू ला स्टोअर केली, जसं आपण नॉर्मल स्वॅपिंग करतो तसंच आहे. And then finally I have displayed the values of A and B after performing the swapping. Now it is clear to all. Reply those who, is it clear to all? Reply fast. Okay. Now take these examples, solve these examples, and we will go for the programs on unit number 1. If you understand this, still is there anyone who did not understand the concept? Please let me know. स्टार इंट नाही, तिथं इंट स्टार लिहायचं, इंट स्टार लिहायचं, इंट स्टार. आपण पॉइंटर कसा क्रिएट केला इथे खाली चेक करा. हा बोला बोला. सॉरी, तुमचा आवाज क्लिअर येत नाही, काय म्हणताय? स्टार, हा यू कॅन राईट, नो इश्यू. इंट स्टार लिहू शकता, स्टार इंट लिहू शकता, पण इथं इंट स्टार, इथं बघा पॉइंटर कसा क्रिएट केलाय आपण. इंट स्टार अँड इन फ्रंट ऑफ दॅट व्हेरिएबल नेम, बट ऍट द टाइम ऑफ डिक्लेरेशन व्हेरिएबल नेम इज ऑप्शनल. म्हणून मी इथं कुठलंही व्हेरिएबलचं नाव लिहिलेलं नाही. बघा दिसते का तुम्हाला इथं कुठे व्हेरिएबलचं नाव? इंट स्टार पी, इंट स्टार क्यू, नो, because writing variable name at the time of function declaration is optional. That's why you need to write only type of variable. What type of variable I have to take at the time of function definition? That is pointer variable. So you can write star int star, no issue. In front of that you can write variable name also, but that is optional. Have you understood? Okay, so can we go ahead? So take these examples. Check whether entered number is even or odd. Again I'm giving you simple examples. First program is check whether entered number is even or odd, and second example, find area of triangle and circle. You solve by reference concept. Both these problem statement you have to solve by using call by reference concept. Write down these problem statements, everyone. I will give you 10 to 15 minutes to write the program for these problem statements, and I will start with the unit number 1, program of unit number 1. Have you noted down these problem statements? First is what? You have to find whether entered number is even or odd. Second is finding out area of triangle and circle using call by reference concept only. So can I stop presenting now? Can I stop presenting? Okay. Now take 15 minutes of time. Don't take much time. 15 minutes of time you can take, and thereafterwards we will start with unit number 1. Your attendance will be calculated at any time. Many of the students, they are joining and after some time they are leaving. I can see here when I started the lecture 53, 54 students were present, and now 45 students are only present. Your attendance will be captured at any time. You can see when I started the lecture 54, 55 students were present, and now only 46 students are present. Why it is so? You should not leave the session in between. Attendance can be taken at any time, so take care. If any genuine problem is there, let me know. I hope the concept is clear to all. Is it clear to all now?
Whether the concept of call by reference is clear to all? Reply everyone. Is there anyone? Because it is not possible for me to ask all the students whether you have understood or not. If anyone is there who did not understand, please let me know. Is there anyone who did not understand the concept of call by reference? See, dear friends, we are not at one place. We all are at different places. Even we can't see the faces of each other. Okay, so it is not possible to ask everyone whether you have understood or not. Try to understand our problem. Not for me or not even for anyone to ask everyone whether you have understood or not. It is your responsibility. If you are not understanding any point, ask at that point only and get it clear, because we are still in the C language. Though we have started unit number 1, but still we are in the unit number, we are in the C language only. We have not started ACC. Okay, is there anyone who did not understand any concept? Reply fast. Don't take much time, huh? Omkar, do you have any problem? Omkar Birajdar, am I audible to you? Sorry? You want to present? Yes, yes, yes. Go ahead. Hmm. So, even odd number, na? You have taken one number, passed its address, received at B star B mod 2. Yes, very good. Very good, Omkar. Anyone else? Okay, Sonal, you can present. Ah. Afterwards, Deepali will present. Huh? Deepali Mungse will present. Yes, yes, it is visible. Yes, you can run. Five odd number. Oh, okay, okay, okay. Very good. So likewise, everyone should participate. Huh? To whom I ask? Deepali. Deepali, you can present your program. Deepali, can you hear me? Okay, okay. Uh, Mayur Gadge, can you present? Just a minute, Rahul. Mayur Gadge, can you listen me? Can you present? Afterwards, Rahul will present.
Okay, even odd program. Hmm. 2 is even. Okay, very good. Uh, Rahul, you can present afterward. Raj Nandini will present. Very good. Everyone is participating. Ah, yes, yes, yes. The number is odd. Okay, okay, okay. Very good. Who was there? Rahul. Okay, after Rahul, Raj Nandini, you can present. Hello, Raj Nandini. Am I audible to you? Hello. Okay, Akanksha, you can present. Hmm. So likewise, everyone should participate. If you participate, then only you will be able to understand. Yes, yes. Akanksha, can you tell me? Okay, first of all, execute. Hmm. 17. Okay, now come to the program. So in place of this star p, if I write only p, what will happen? In printf statement, if star p mod 2 equal, yes, address of which variable will be printed? No, but what address of, yes, yes, very good. It will print the address of variable a. Very good, very good. Trupti, you can present. Yes, yes. Okay. Enter any value. 44 even number. Okay, very good. Is there anyone who has executed another program? I have given you two problem statements. So most of the students, they are showing me the first program. Is there anyone who has executed second program? Area of triangle and circle, I think, using the concept of call by reference. I'm happy that most of the students, they are participating. It is very good sign. Sonal, which program you want to show? First or second? Oh, okay, okay, you can execute. Ah, yes, yes. Area of triangle and circle. Okay. Hmm. Execute. Where is the function definition? Ha, here. Okay. Star, star. Enter the value of a and b. You can enter any value. 5, 7, 3, 4. Okay. Value of r 5. Okay, no issue.
2. Okay, okay. Very good, Sonal. Rahul. Rahul wants to present first program. Okay, you can present. Afterwards, Saideep will present. Huh? Huh. Ah, yes. Okay. Execute. 7. Number is odd. Okay, very good. Saideep, you can present. Hmm. Ah, yes. So this is second program, I think, or first. ओके कंबाइन केलेगा ठीक आहे. एक्झिक्यूट करा. टाका 6 टाका. एंटर नंबर इज इवन. ओके. सर्कल 5. Radius is 5 and rectangle. So base 7 and 8. Enter. Okay. Okay, very good. Very nice. So it's a good sign that most of the students they are participating and they are executing. Okay, so such participation is required. Is there anyone who wants to present or shall we go forward? Deepali, you can present. Hmm. Deepali, just a minute. Huh? Just a minute, with Deepali. Okay, it is visible. So this is first program. Hmm. What number you entered? 7. Okay, okay. Okay, very good. Yes, yes. Okay. Still anyone is having, if anyone is having any kind of problem, you can ping me personally. I will solve your problem. Okay. Or is there anyone who still have any problem and they want to discuss here? Is there anyone who wants to discuss any problem related to whatever we have taken just now? Or can we go further? Can we take the program on unit number 1? Reply fast. Am I audible to all?
Okay, so can we go ahead? I think no one is replying means what? No one is having problem. Okay, so let us go forward and we will take some programs on unit number 1. Okay. So first program that you have to perform, or I have taken that program, I have written that program here. I will show that program to you, and we will take some programs on macro. By comparatively, we will take some programs. So first program is write a program to find area of triangle using constant. Why I am taking these programs again and again, because you will understand how these programs will be executed using different concept, and then we will take some different programs also, but try to relate the concept, try to relate the difference. Okay, so what you have to do, you have to find area of triangle using constant घ्यायचं आहे तुम्हाला इथं. Okay, now see this program. So I have declared one variable. Pi is the variable, float variable. Now whether it is a variable, whether Pi is a variable, I am saying ki Pi is a variable, but my question is whether Pi is a variable. Reply everyone. Pi is not a variable, Pi is a constant, because what we have written here, you can see const float Pi. It means that Pi is not a variable, Pi is a constant. What is the difference in variable and constant? Can anybody tell me the difference between variable and constant? I'm saying that Pi is not a variable, Pi is a constant. So what is the difference in constant and variable? So the difference between constant and variable, that, anyone wants to answer? Okay. What about constant? Correct. Correct answer. Value of variable can be changed at any point of time in the program, but you cannot update the value of constant. Once you assign the value to the constant, that value never changes throughout the program. But in case of variable, you can update the variable at any point of time. तुम्ही व्हेरिएबलला कधी पण अपडेट करू शकता, कधी पण त्याची व्हॅल्यू त्याची मॉडिफाय करू शकता, म्हणजे त्याची व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकता व्हेरिएबलची. बट in case of constant, once you assign the value to the constant, that value never changes. You can see here Pi is the constant of type float, and what is the value of Pi? 3.14. So this 3.14 value remains as it is throughout the program. Means what? We cannot change the value of Pi. Pi will always take value 3.14. Okay, that is the difference in constant and variable. Now you can see here Pi we have declared as a constant. We have entered the radius, we have find out the area of circle, and we have displayed. Simple example. Nothing is there. Very simple example. This example we have executed so many times. Now let us see the difference between constant and macro. Why I have taken this program? Because you need to understand the difference between constant and macro. That's why I have taken this example first. Okay, so first thing you have understood from this program is that you cannot change the value of constant once it is assigned. Now you can see same program. How can we do the same program using the macro? Can we update the value of constant? The answer is no, we cannot update the value of constant. Now same program, no, this program we have made some changes in this program. What we have done here, we have tried to, just a minute.
So we have tried to update the value of this constant pi, that is pi is equal to pi plus 2.5. This is not allowed, that is you cannot change the value of constant. If you try to do such, you will get the error in the program. तुम्हाला प्रोग्राम मध्ये डेफिनेटली एरर येणार जर तुम्ही कॉन्स्टंटची व्हॅल्यू चेंज करायला लागला, अपडेट करायला लागला तर. ओके, नाउ सेम प्रोग्राम वी हॅव टू डू बाय युजिंग द मॅक्रो. राइट अ प्रोग्राम टू फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल युजिंग मॅक्रो. आता तोच प्रोग्राम आपण मॅक्रोचा यूज करून कसं करू शकतो बघा. नाउ हाऊ टू आयडेंटिफाय इट इज अ मॅक्रो. How to identify this particular thing is a macro. So we have, whenever we have written hash define, it means that we are going to define a macro. लक्षात ठेवायचं, hash define means what? It is a macro. Okay, and it is a pre-processor statement. कशावरून सांगतो मी pre-processor statement आहे? Because before define we have written the hash. So whenever we have written hash, it means that it is a pre-processor statement. Okay, so hash define pi is the name of macro. What is the value of pi? 3.14. So enter the radius, we have enter the radius here. Okay, then area is equal to pi into r. So this pi will be directly replaced here by 3.14. Okay, हा pi जो आहे इथं डायरेक्ट रिप्लेस कशानं, जस्ट अ मिनिट. त्याला रडवू नका की इथं आवाज येतोय सगळा. Okay, see the difference between this program and previous program. Previously we have used the constant, here we have used the macro in place of constant. Now 3.14 is the value of this macro pi. Whenever pi found in the program, that pi will be replaced by 3.14, directly इथं replace केलं जातं. This is called as macro expansion. Okay, this is a macro expansion. Normally इथं काय होईल बघा, ह्या प्रोग्राम मध्ये ह्या प्रोग्राम मध्ये डिफरन्स काय आहे? Whenever this pi is found here, compiler has to jump to the memory location of pi. कंपायलरला काय करावं लागेल? पीआय मेमरी मध्ये कुठं आहे तिथं जावं लागेल आणि तिथून त्याला पीआय ची व्हॅल्यू घ्यावी लागेल. ओके, ई पीआय इज नॉट अ मॅक्रो. इथं पीआय हा काय आहे? मॅक्रो नाही, इथं काय आहे? तो कॉन्स्टंट आहे. So compiler has to search the pi into the memory to take its value. But here in this program, compiler don't need to search this pi into the memory. This pi will be replaced by 3.14 because it is a pre-processor statement. It is a pre-processor statement. You can see here hash is written, means what? This pi is replaced by 3.14 directly. Compiler don't need to search that into the memory. So 3.14 into r, so area of circle is calculated and that is displayed. Value of pi will be displayed. Okay, डिफरन्स समजला का तुम्हाला कॉन्स्टंट आणि पीआय मधला? नाव नेक्स्ट पॉइंट इज, कॅन वी अपडेट द व्हॅल्यू ऑफ मॅक्रो. जसं कॉन्स्टंट मध्ये आपण कॉन्स्टंटची व्हॅल्यू अपडेट करू शकतो का? कॅन वी अपडेट द व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट? नो, नो. Once the value is assigned to the constant, we cannot update the value of constant at any point of time in the program. But in case of macro, macro is like a constant. Macro is like a constant. But the difference is that whenever macro occurs in the program, that macro will be replaced by its value. Okay, that is first difference. And second difference is that we can update the value of macro. Though it is like a constant, but we can update the value of macro. Okay, हा कॉन्स्टंट सारखाच आहे पण आपण प्रोग्राम मध्ये कुठेतरी ह्याची व्हॅल्यू चेंज करू शकतो. दॅट इज द डिफरन्स. आता बघूया कशी चेंज करू शकतो ती व्हॅल्यू. यू कॅन सी हिअर same program is there. Pi is 3.14, so this pi will be replaced by 3.14. 3.14 into r. R is nothing but the radius. Area of circle will be calculated and that will be displayed. Now I want to update the value of this macro. Pi ह्या macro ची व्हॅल्यू मला अपडेट करायची. How can we update the macro?
I need to first of all undefine that macro. How it is undefined? By using hash undefined pi. Means what? Undefine that pi so that I can redefine it. So first of all, I have undefined the pi and then I have defined pi to 3.20. You can see here I have updated the value of pi, that is 3.20. Now if I print the value of pi, it will display the latest value, that is 3.20. Are you getting the difference? Are you getting the difference between constant and the macro? Macro is like a constant. Macro is like a constant. What is the difference then? The difference is what? First difference is that whenever macro occurs in the program, macro is directly replaced by its value. That is first difference. Second difference is that macro can be redefined, whereas constant cannot be redefined. समजते सगळ्यांना? ओके ओके. हा, आता हा प्रोग्राम तुम्ही करायचा. हा प्रोग्राम सगळ्यांना समजलाय का बघा? हाऊ द मॅक्रो इज डिफाइंड बाय युजिंग हॅश डिफाइन in front of that macro name, in front of that value of that macro, and then I have used that macro. Now सगळ्यांनी बघा हा प्रोग्राम समजतोय का सगळ्यांना? And this is the problem statement for you. You have to write the program for this problem statement. What you have to do? Write a program to find area of square using macro. Now write this program and then I will take the next part, that is function like macro. सगळ्यांनी हा प्रोग्राम करा एक्झिक्यूट. हा प्रोग्राम समजला सगळ्यांना? बघा परत एकदा. डिफरन्स काय आहे? हिअर आय हॅव डिफाईन द मॅक्रो. कसा डिफाईन केलाय? बाय युजिंग हॅश डिफाईन इन फ्रंट ऑफ दॅट मॅक्रो नेम, मॅक्रो व्हॅल्यू. So pi is the macro. It is like a constant. That pi will be replaced here by 3.14. So 3.14 into r, that will be calculated and displayed. Okay, very simple example. Now same you have to do by using, that is you have to execute area of square, that is side into side. Correct na? Area of square is side into side na? So you have to take one macro for side, initialize that macro and write the formula and execute. Very simple program. Can I stop presenting for 2-3 minutes? रिप्लाय करत जावा रे सगळे. रिप्लाय नाही केले की समजत नाही काय टेक्निकल प्रॉब्लेम आलाय की काय. Have you got the problem statement? Everyone? Hello? हां. सो प्रोग्राम करा, जास्त वेळ घेऊ नका. फक्त काय करायचं, एक मॅक्रो यूज करायचा, साईडसाठी मॅक्रो घ्यायचा, टू साईड करायचं आणि डिस्प्ले करायचं. यू विल गेट द रिझल्ट. पण त्याच्या अगोदर तुम्हाला मॅक्रो आणि कॉन्स्टंट मधला जर डिफरन्स समजला असेल तरच तुम्हाला ते समजू शकतं. क्वेश्चन रिपीट करा. क्वेश्चन इज दॅट फाइंड द एरिया ऑफ स्क्वेअर युजिंग मॅक्रो. जसं आता आपण काय केलं, एरिया ऑफ सर्कल घेतला होता बघा. एरिया ऑफ सर्कल युजिंग मॅक्रो. विच मॅक्रो वी हॅव टेकन? PI. PI वॉज द नेम ऑफ मॅक्रो. So likewise, to find out area of square, what is the formula to find out area of square? Side into side. So side will be your macro. Initialize that macro to some value. Take 2-3 minutes. Don't take much time.
Is there anyone who wants to present? I hope everyone has got the problem statement. What you have to do? You have to find out the area of square. For square, you have to take the macro. Square will be macro. Initialize the square to some value. जसं आपण एरिया ऑफ सर्कलला pi हा मॅक्रो म्हणून घेतला होता आणि त्याची व्हॅल्यू काय घेतली होती 3.14. So likewise take the square as a macro, assign some value to square, and square into square you will get the output. Who will present? Aishwarya Kulkarni, can you present? Let it be wrong. Okay. Can I show the program of area of circle again so that you will understand? No one is responding. Okay. See this program. Area of sorry. This is actually area of circle, na? And this program I have given to you. Just minute. I have to check. See this program. Here 3.14. This is constant. This program. 3.14 is the name of macro. Value of macro. What is name of macro? Pi. See the third hash statement. Hash define pi. So pi is the macro. कारण आपल्याला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्यायची आहे. 3.14 कॉन्स्टंट व्हॅल्यू असते. त्या कॉन्स्टंट व्हॅल्यूसाठी मी काय केलाय? मॅक्रो घेतलाय. कुठला मॅक्रो घेतलाय? पीआय नावाचा मॅक्रो घेतलाय आणि त्याला 3.14 व्हॅल्यू दिली. कारण 3.14 ही व्हॅल्यू कशी असते? कॉन्स्टंट. आणि देन ती व्हॅल्यू घेऊन मी एरिया ऑफ सर्कल फाइंड आउट केलाय. सो लाईकवाईज एरिया ऑफ स्क्वेअर यू हॅव टू फाइंड आउट. कसा फाइंड करायचा आहे? स्क्वेअर इंटू स्क्वेअर केलं की तुमचा काय होतो? एरिया ऑफ सॉरी साइड इंटू साइड जर केलं तर स्क्वेअरचा एरिया तुम्हाला फाइंड होऊ शकतो. ओके जस्ट अ मिनिट. यू कॅन प्रेझेंट. हू आर देअर? राहुल. यू कॅन प्रेझेंट. Just a minute. Let me check out. Hash define SI5 SI into SI area. Yes, it's correct. Very simple example. 5 into 5 25. Very good, very nice. Then who was there? Rahul. After that Rutuja, you can present. Rutuja. Just a minute. It is visible.
So hash define A, 3, A into A area. Correct, very good. Show me the output. So that is 3 into 3, 9. Correct. Very nice. Kalyani, you can present. Just a minute. 6. So 6 into 6, 36. Show me the output. The value of yes is 6 and the square is 36. Correct. Very good. So after Kalyani, who will present? Just a minute. Sonal, you can present. Afterwards, Vaishnavi will present. Ah. Yes, yes, yes. 10 into 10, 100. The output should be 100. Ah. Yes, yes. 100, correct. Very good. Very nice. After that, Vaishnavi, you can present. Vaishnavi. Okay, Rahul. Okay, she is presenting. Huh? Close that. Huh. So side into side and value of side will be 4. 4 into 4, 16. 16 area of square is okay. Reverse print केला ठीक आहे असू द्या. Very good. Vaishnavi. Rahul, you can present. Rahul, then Unnati. I hope everyone is understanding now. Okay, 4 into 4, 16. Correct. Very good, Rahul. Unnati, you can present. You Unnati, then